नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि मित्रांनो, आज मी इथे कोणताही द्वेष पसरवण्यासाठी हा व्हिडिओ बनवला नाही, तर सत्य मांडण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. कारण सत्य कडू असतं, पण तेच मुक्तीचं दार उघडतं. मातंग समाज हा हिंदू आहे हे आपण अभिमानाने सांगतो, पण तरीही प्रश्न असा उभा राहतो की जर आपण हिंदू असू तर आपल्यासाठी वेगळी वस्ती का, वेगळं पाणी का, सर्वात वेदनादायक म्हणजे वेगळी स्मशानभूमी का. माणूस जिवंत असताना अपमान सहन करतोच, पण मेल्यानंतरही त्याच्या मृतदेहालाही वेगळं मानलं जातं. ही कोणत्या धर्माची शिकवण आहे? राम, कृष्ण, शिव, विठ्ठल यांनी कुठे सांगितलं की माणसाला जातीनुसार जाळा? कुठेही नाही. मग हा भेद आला कुठून? मनुस्मृती सारख्या ग्रंथांनी काही जातींना जन्मताच नीच ठरवलं आणि त्याच विचाराचं प्रतिबिंब गावोगावी दिसत गेलं. मातंग समाजाला अपवित्र ठरवून त्यांना गावाबाहेर ढकलण्यात आलं. त्यांच्या सावलीनेही तथाकथित पवित्र लोक अपवित्र होतील असा खोटा प्रचार केला गेला. त्यामुळे स्मशान सुद्धा वेगळं करण्यात आलं. कारण त्यांना असं वाटत होतं की जर मातंग समाजाचा मृतदेह समान स्मशानभूमीत जाळला गेला तर त्यांची तथाकथित पवित्रता नष्ट होईल. हा विचार किती अमानवीय आहे हे आजही अनेकांना समजलेलं नाही. हे धार्मिक नाही तर सामाजिक गुन्हा आहे. हजारो वर्ष मातंग समाजाने हे सहन केलं. प्रश्न विचारायची हिंमतही ठेवली नाही, कारण प्रश्न विचारणाऱ्याला शिक्षा दिली जात होती. पण काळ बदलला, संविधान आलं, बाबासाहेब आंबेडकर आले. त्यांनी सांगितलं की माणूस जन्माने नाही तर कर्माने मोठा होतो. त्यांनी अस्पृश्यतेला गुन्हा ठरवलं. त्यांनी समानतेचा हक्क दिला. पण कायद्याने बदल झाला तरी समाजाची मानसिकता बदलायला वेळ लागतो. म्हणूनच आजही अनेक गावात मातंग समाजासाठी वेगळी स्मशानभूमी आहे. हे पाहून आपण स्वतःलाच प्रश्न विचारायला हवा की आपण अजूनही गुलाम आहोत का? जर आपण हिंदू असलो आणि हिंदू समाज आपल्याला समान मानत नसेल तर ही समानता फक्त कागदावर आहे का? मातंग समाजाने देवाची पूजा केली, हिंदू सण साजरे केले, परंपरा पाळल्या, पण तरीही त्याला समाजात खालचा दर्जा दिला गेला. हे अन्यायकारक आहे. माणसाचं मोल त्याच्या जातीत नाही तर त्याच्या माणुसकीत असतं. स्मशानभूमी वेगळी असणं म्हणजे माणसाच्या अस्तित्वालाच नाकार नाही. कारण मृत्यू हा सर्वांना समान असतो. श्रीमंत, गरीब, ब्राह्मण, शूद्र, राजा, रंक सगळे शेवटी मातीमध्येच मिसळतात. मृत्यूनंतरही भेद कशासाठी? हा प्रश्न विचारण्याची वेळ आज मातंग समाजावर आली आहे. आपण शांत बसून हे सहन करत राहिलो तर पुढच्या पिढ्याही हेच सहन करतील. म्हणून जागे होणं गरजेचं आहे, संघटित होणं गरजेचं आहे, शिक्षण घेणं गरजेचं आहे. कारण शिक्षणाशिवाय धोरण संपत नाही, कारण शिक्षणाशिवाय शोषण संपत नाही. बाबासाहेब म्हणाले होते, शिक्षित बना, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघर्ष म्हणजे हिंसा नव्हे तर अन्यायाविरुद्ध उभा राहणे, कायद्याचा आधार घेणे, प्रशासनाला प्रश्न विचारणे, गाव पातळीवर स्मशानभूमी समान करण्याची मागणी करणे. कारण संविधान आपल्याला तो अधिकार देतो. SC ST अत्याचार प्रतिबंधक कायदा आपल्यासाठी आहे, पण तो वापरायचा असेल तर आपल्याला जागरूक व्हावं लागेल. आपण स्वतःलाच कमी समजत राहिलो तर समाज आपल्याला कमीच समजेल. म्हणून आत्मसन्मान जागा करा. आपल्या मुलांना इतिहास सांगा की मातंग समाज हा मेहनतीचा समाज आहे, कष्टकरी समाज आहे, या देशाच्या उभारणीत योगदान देणारा समाज आहे. आपण कुणाचे गुलाम नाही, आपण संविधानाचे नागरिक आहोत. स्मशानभूमीचा प्रश्न हा फक्त जागेचा प्रश्न नाही तर तो समानतेचा प्रश्न आहे, तो माणुसकीचा प्रश्न आहे. आणि जो समाज मृत्यूनंतरही भेद करतो तो समाज कधीच खऱ्या अर्थाने धार्मिक असू शकत नाही. बाबासाहेबांची मूलभूत विचारसरणी शिक्षण, संघटन आणि संघर्ष यावर आधारित आहे. मातंग समाजाची आजची स्थिती पाहिली तर शिक्षणातील मागासलेपणा, नेतृत्वाचा अभाव, राजकीय प्रतिनिधित्व कमी असणे आणि अंतर्गत फूट ही मोठी आव्हाने आहेत. बाबासाहेबांचे विचार स्वीकारल्यास समाज शिक्षणाला प्राधान्य देईल, अंधश्रद्धा व गुलामी मानसिकतेतून बाहेर येईल
आणि स्वतःच्या हक्कासाठी संघटितपणे लढण्याची ताकद निर्माण होईल. अनेक वेळा असा गैरसमज पसरवला जातो की बाबासाहेब आंबेडकर हे फक्त बौद्ध समाजाचे नेते होते. प्रत्यक्षात बाबासाहेबांनी अनुसूचित जाती, मागासवर्गीय, महिला, कामगार, शेतकरी, अल्पसंख्याक अशा सर्व शोषित घटकासाठी संघर्ष केला. भारतीय संविधानामुळे मातंग समाजालाही शिक्षण, नोकरी, आरक्षण, समान नागरिकत्वाचे अधिकार मिळाले. हे हक्क बाबासाहेबांच्या विचाराशिवाय शक्यच नव्हते. मातंग समाजाने बाबासाहेबांची विचारसरणी स्वीकारणे म्हणजे धर्मांतर करणे किंवा एखाद्या दुसऱ्या समाजात विलीन होणे नव्हे, तर स्वाभिमानाने जगण्याची दिशा स्वीकारणे होय. स्वतःला कमी समजण्याची मानसिकता, दैववाद, आपण असेच आहोत ही भावना बाबासाहेबांच्या विचारामुळे नष्ट होते. ते माणसाला माणूस म्हणून उभे करतात. आज मातंग समाजासमोर राजकीय सहभाग, शिक्षणातील समान संधी, आर्थिक प्रगती असे खूप प्रश्न आहेत. हे प्रश्न भावनिक नव्हे तर वैचारिक आणि घटनात्मक मार्गाने सोडवावे लागतील. बाबासाहेबांची विचारधारा हाच तो मार्ग दाखवतो. कायदेशीर, लोकशाही आणि शास्त्रीय पद्धतीने हक्क मिळवण्याचा. म्हणूनच मातंग समाजाने बाबासाहेब आंबेडकर यांची विचारसरणी स्वीकारणे हे अत्यंत गरजेचे आहे. कारण ती विचारसरणी मुक्तीची, प्रगतीची आणि आत्मसन्मानाची चावी आहे. समाजाचा विकास फक्त आरक्षण किंवा योजनामुळे होत नाही, तर विचार बदलल्यावरच परिवर्तन घडते. बाबासाहेबांचे विचार स्वीकारल्याशिवाय मातंग समाज दीर्घकालीन प्रगती करू शकणार नाही. हे वास्तव स्वीकारावे लागेल. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की बाबासाहेब आंबेडकर यांची विचारसरणी स्वीकारणे म्हणजे बाबासाहेबांचे अनुयायी होणे नव्हे, तर स्वतःचे भविष्य स्वतः घडवण्याची तयारी करणे होय. मातंग समाजाच्या विकासासाठी वैचारिक परिवर्तन तितकेच महत्वाचे आहे. आजही समाजात अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, आपण मागासच आहोत अशी आत्मशून्यतेची भावना खोलवर रुजलेली दिसते. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज यांचे विचार समजून घेतले तर माणूस स्वतःकडे एक नागरिक, एक हक्कदार म्हणून पाहू लागतो. वैज्ञानिक दृष्टिकोन, स्त्री पुरुष समानता, स्वाभिमान आणि संविधानिक मूल्ये स्वीकारल्याशिवाय समाज प्रगती करू शकत नाही. विचार बदलले की पिढ्या बदलतात. हे सत्य मातंग समाजाने ओळखले पाहिजे. संघटनाशिवाय कोणताही समाज बलवान होऊ शकत नाही. मातंग समाज आजही अनेक ठिकाणी विखुरलेला, अंतर्गत मतभेदांनी ग्रासलेला दिसतो. उपजातीवाद, व्यक्तिगत अहंकार, छोट्या मोठ्या नेत्यामधील संघर्ष यामुळे समाजाची एकत्रित ताकद वापरता येत नाही. गाव, तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर मजबूत वैचारिक आणि शिस्तबद्ध संघटना उभ्या राहिल्या तरच समाजाचा आवाज प्रशासन आणि राजकारणात प्रभावीपणे पोहोचू शकतो. संघटित समाजालाच शासन गांभीर्याने घेते. हे वास्तव आहे. मातंग समाजाच्या विकासात नेतृत्व निर्मिती हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आज समाजात स्वतःचे प्रभावी, दूरदृष्टी असलेले नेतृत्व कमी असल्याचे दिसते. केवळ इतर समाजाच्या नेत्यांच्या मागे चालणारा मतदार म्हणून राहिल्यास समाजाचे प्रश्न कधीच प्राधान्याने सुटणार नाहीत. तरुण पिढीला नेतृत्वाचे प्रशिक्षण, संविधानाचे ज्ञान, राजकीय आणि सामाजिक जाणीव दिली पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, विधानसभेत मातंग समाजाचे स्वतःचे प्रतिनिधी उभे राहिले तरच खऱ्या अर्थाने विकासाला दिशा मिळेल. कारण राजकीय सत्ता हीच विकासाची किल्ली आहे. आर्थिक स्वावलंबनाशिवाय सामाजिक सन्मान मिळत नाही. मातंग समाजाने पारंपरिक, कमी उत्पन्न देणाऱ्या व्यवसायापुरते मर्यादित न राहता नवे उद्योग, कौशल्याधारित कामे, स्वयंरोजगार, लघु उद्योग याकडे वळणे आवश्यक आहे. बचत गट, सहकारी संस्था, स्टार्टअप्स तसेच एससी कॉर्पोरेशन, MSME, सरकारी कर्ज योजना यांचा योग्य वापर केल्यास समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो. गरिबी ही माणसाला लाचार बनवते, तर आर्थिक स्वावलंबन स्वाभिमान निर्माण करते. मातंग समाजाच्या विकासात महिलांचा सहभाग अत्यंत निर्णायक आहे. महिलांवर जातीय आणि लैंगिक असे दुहेरी शोषण होत असल्याने त्यांना शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता आणि नेतृत्वाच्या संधी मिळणे गरजेचे आहे.
मुलींचे शिक्षण थांबवले गेले, बालविवाह, कौटुंबिक हिंसा यासारख्या समस्या कायम राहिल्या तर समाज कधीच पुढे जाऊ शकणार नाही. महिला पुढे आल्या तर कुटुंब सुधारते, कुटुंब सुधारले की समाज सुधारतो. शेवटी मातंग समाजाने भावनिक किंवा हिंसक मार्ग न स्वीकारता बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला घटनात्मक आणि कायदेशीर मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे. संविधानाने दिलेले हक्क, आरक्षण, संरक्षणात्मक कायदे यांची माहिती समाजातील प्रत्येक व्यक्तीला असली पाहिजे. अन्याय झाला तर तो संघटितपणे कायदेशीर मार्गाने लढूनच दूर केला जाईल, कारण हाच शाश्वत आणि परिणामकारक मार्ग आहे. एकूणच मातंग समाजाचा विकास कोणत्याही एका योजनेने किंवा एका व्यक्तीने होणार नाही. तो तेव्हाच होईल जेव्हा समाजाचा विचार बदलेल, शिक्षण वाढेल, संघटन मजबूत होईल, स्वतःचे नेतृत्व उभे राहील आणि आत्मसन्मान जागा होईल. आज मातंग समाजासमोर निवड आहे फक्त अन्यायाची तक्रार करत बसायची की स्वतःचा इतिहास बदलण्याची जबाबदारी स्वतः घेण्याची. मातंग समाजाचा विकास शक्य आहे, पण तो पूर्णपणे समाजाच्या स्वतःच्या हातात आहे.